हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधक मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे, तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. माझं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर उद्या आहे महाशिवरात्र, म्हणजे यावर्षी महाशिवरात्र आहे 8 मार्च शुक्रवारी, म्हणजे उद्या. तर या महाशिवरात्रीच्या सगळ्यांना माझ्याकडून अनिरुद्ध शुभेच्छा. ही महाशिवरात्र तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो, आरोग्य घेऊन येवो, अशी मी आपल्या महादेवाच्या आणि बापूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे ना महाशिवरात्रीवरती, की महाशिवरात्री कशी निर्माण झाली किंवा महाशिवरात्रीचं महत्त्व काय, या दिवशी आपण काय करायला पाहिजे, बेलाचं महत्त्व काय, किंवा बापूंनी आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी काय गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. तर या काही गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ज्याप्रमाणे आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा करत असतो आणि विठ्ठलाची पूजा अर्चा करत असतो, त्याचप्रमाणे आपण चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा अर्चा करत असतो. नंतर नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा अर्चा करत असतो. म्हणजे हे जे दिवस असतात ना, ते या देवांना समर्पित असतात. जशी महाविष्णूला एकादशी आणि विठ्ठलाला एकादशी समर्पित आहे, त्याच्यानंतर चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे, नवरात्र देवीला समर्पित आहे, त्याचप्रमाणे महाशिवरात्र ही महादेवांना समर्पित आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण महाशिवरात्र का साजरी केली जाते याची अनेक कारणं आहेत, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता आहेत, त्याच्यापैकीच मी काही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. ठीक आहे. तर आपल्या सर्व हिंदूंसाठी महाशिवरात्र हा फार महत्त्वाचा, फार मोठा दिवस मानला जातो, बरोबर आहे. एक वेगळ्या प्रकारचा उत्साह या महाशिवरात्रीच्या दिवशी असतो. तर बऱ्याच ठिकाणी खूप शुभ कार्य या दिवशी होत असतात. म्हणजे एखाद्या काही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर या दिवशी करतात. आता आमच्याकडे समजा एखादी नवीन कुठली मोठी वस्तू येणार असेल ना, तर आम्ही शक्यतो महाशिवरात्रीच्याच दिवशी ती खरेदी करत असतो. एक श्रद्धा असते, एक भावना असते त्याच्यासाठी. तसं बघायला गेलं तर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते, पण या महाशिवरात्रीला एक विशेष महत्त्व असतं. असं म्हटलं जातं की या चल आणि अचल सृष्टीत जिथे कुठे शिवलिंग असतं, ठीक आहे, म्हणजे या आपल्या पृथ्वीवर किंवा या अचल सृष्टीत जिथे कुठे शिवलिंग असतं, मग ते शिवलिंग छोट्या स्वरूपात असो किंवा मोठ्या स्वरूपात असो, घरात असू देत, घरातलं आपलं शिवलिंग असू देत, देवघरातलं जे आपण रोज पूजा करतो, किंवा एखाद्या मोठ्या मंदिरातलं शिवलिंग असू देत, बरोबर. म्हणजे कुठेही छोटं असू देत शिवलिंग, मोठं असू देत, घरामध्ये असू देत किंवा घराबाहेर असू देत, तर त्या प्रत्येक शिवलिंगात आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव हे दिव्य स्वरूपात समाविष्ट होत असतात. आणि म्हणून आपण आजच्या दिवशी मनोभावे जी काही पूजा अर्चा करत असतो ना, ती भगवान शंकर स्वीकार करत असतात. असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचा दिवस हा महाविष्णूंना अत्यंत प्रिय असा दिवस आहे. महाशिवरात्रीच्या दिवसाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या मान्यता आहेत, म्हणजे त्या कारणासाठी महाशिवरात्र ते लोक किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महाशिवरात्र ही साजरी केली जाते. त्याच्यातलं एक म्हणजे की आजचा दिवस हा भगवान शंकरांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर काही ठिकाणी आजचा दिवस हा भगवान शंकरांचा विषपानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण म्हणजे असं म्हणतात की अमृत मंथनाच्या वेळी जे विष निघालं होतं अमृत मंथनाच्या वेळी, तर त्यावेळेला ते विष भगवान शंकरांनी या दिवशी प्राशन करून सर्व सृष्टीला ते विषाच्या प्रभावापासून वाचवलं होतं. म्हणून आजचा दिवस हा भगवान शंकरांचा विषपानाचा दिवस म्हणून काही ठिकाणी साजरा केला जातो. तर काही ठिकाणी तुम्हाला बोलले जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर काही ठिकाणी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता, अशी काही ठिकाणी मान्यता आहे, म्हणून तो दिवस साजरा केला, विवाहाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर काही ठिकाणी भगवान शंकरांच्या शिवलिंगाचा प्राकटीकरणाचा दिवस म्हणून महाशिवरात्र ही साजरी केली जाते. तर याच्याबद्दल पण एक कथा अशी आहे की या दिवशी झालं असं की ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेला भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्म यांच्यामध्ये त्यांच्या कार्यावरून काही भांडणं झाली. तर ते भांडण मिटवण्यासाठी ते भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की या गोष्टीवरून आपलं भांडण. एक छोटीशी कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे, म्हणजे कथा असेल ही मोठी पण मी थोडक्यात सांगते. तर ते भगवान शंकरांकडे गेले, तर भगवान शंकरांनी त्या दोघांच्या मध्ये एक अग्निस्तंभ निर्माण केला की ज्याला आदी पण नव्हता आणि ज्याला अंत पण नव्हता. ठीक आहे. तर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांनी थोडी थट्टा नाही म्हणता येणार, पण त्यांना वाटलं की आपण याचं ना आधी आणि अंत शोधूया.
तर भगवान विष्णू जे आहेत ते अंत बघायला गेले आणि भगवान ब्रह्मा जे आहेत ते आधी बघायला गेले, पण ना भगवान ब्रह्मांना आधी सापडला ना भगवान विष्णूंना अंत सापडला. मग ते पुन्हा परत त्यांच्या स्थळी आले, जागेवर आले. म्हणजे तो जो काही अग्निस्तंभ होता त्याच्या आजूबाजूला उभे राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी महादेवांना प्रार्थना केली. महादेव त्या अग्निस्तंभातून प्रकट झाले आणि त्यांनी तो भव्य दिव्य, ज्याला आधी नाही आणि ज्याला अंत पण नाही असा अग्निस्तंभ छोट्या रूपात साकार केला. म्हणजे त्याचं रूप छोटं केलं आणि मग तेव्हापासून ते शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झालं आणि भगवान शंकरांना त्याच्यामुळे हा दिवस फार प्रिय आहे. आणि म्हणूनच भगवान विष्णूंना सुद्धा हा दिवस त्याच्यामुळेच प्रिय आहे की ते जे साकार रूप आहे त्यावेळेला शिवलिंगाचं साकार रूप त्या दिवशी प्रकट झालं होतं. म्हणून भगवान शंकराच्या शिवलिंगाचा प्राकटीकरणाचा दिवस हा त्या दिवसापासून ओळखलाच जातो आणि त्या दिवसापासून शिवलिंगाची स्थापना झाली असंही म्हटलं जातं आणि त्यानंतरच पूर्ण सृष्टीला शिवलिंग हे पूजेसाठी काय म्हणतो आपण अवेलेबल झालं असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, त्या दिवसापासून शिवलिंगाची ही विधिवत पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी केलेल्या पूजा अर्चेचं फळ हे आपण वर्षभरात जी काही पूजा अर्चा करतो ना त्या फळा इतकं असतं. म्हणजे आजच्या दिवशी आपण खरंच मनोभावे शंकरांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जास्तीत जास्त आपण त्यांच्या सानिध्यात म्हणजे आपल्या भगवान शंकरांची जी काही आपल्या घरात पिंड वगैरे असेल किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घ्यायला पाहिजे, पूजा अर्चा करायला पाहिजे, त्यांची उपासना करायला पाहिजे. आणि असे आपल्या बापूंनी आपल्याला सांगितलंच आहे ना, नंदी पक्षामध्ये भगवान शंकरांचं जे नंदीने जे स्तोत्र लिहिलेलं आहे ते म्हणजे शिवपंचाक्षर स्तोत्राची जास्तीत जास्त आपण पठण करायला पाहिजे. निदान रोज नसेल जमत तुम्हाला या नंदी पक्षामध्ये, ठीक आहे, 15 दिवस रोज नसेल जमत जास्त वेळा करणं, पण महाशिवरात्रीच्या दिवशी थोडा वेळ काढून तरी 108 म्हणा 54 म्हणा असे प्लीज करून पठण करा. त्याचे अगणित फायदे, त्याचे लाभ हे आपल्यालाच होत असतात. आणि याच्या अगोदरच मी शिवपंचाक्षर स्तोत्राचे 108 आवर्तन आणि 54 आवर्तनांचा व्हिडिओ पहिलेच अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची मदत नक्कीच होऊ शकते. ज्यांना म्हणजे स्तोत्र बोलायला थोडाफार त्रास होतोय किंवा नीट बोलता येत नाही उच्चारासाठी, तर नक्कीच त्या व्हिडिओचा त्यांना फायदा होऊ शकतो. तर हा उपवास करत असताना काही जण फक्त फळांवर किंवा दुधावर उपवास करत असतात, काही जण आपल्या उपवासामध्ये तिखट किंवा खारट पदार्थांचाही वापर करतात. म्हणजे उपवासाला जे पदार्थ चालतात ते. तर पण असं म्हटलं जातं की जर खारट किंवा मिठाचं खायचं असेल तर आपण सेंधव मीठ जे असतं ना, तर त्या मिठाचा वापर करायला पाहिजे. आणि असंही उपवासाच्या दिवशी आपण सेंधव मिठाचाच वापर करायला हवा. ते मीठ चांगलं असतं. असंही आरोग्याच्या दृष्टीने सेंधव मीठ हे चांगलंच असतं. या दिवशी महादेवाला पूजेसाठी बेलाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बेल वाहून महादेवांना प्रसन्न केलं जातं या दिवशी. त्याच्यानंतर बेलाचं फळही जे काटेरी फळ असतं ते वाहिलं जातं. नंतर ते धतुरा म्हणतात ना, व्हाईट रंगाचं एक फूल येतं तेही वाहिलं जातं. त्यानंतर काही ठिकाणी भांग अर्पित केली जाते, काही ठिकाणी ऊस पण अर्पित केला जातो. आणि हा दिवस महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह दिवस म्हणून साजरा करतात. त्याच्यामुळे या दिवशी माता पार्वतीला सुवासिनींचा जो शृंगार असतो ना तो सुद्धा पूर्ण शृंगार अर्पण केला जातो. बापूंनी 2014च्या महाशिवरात्रीला जे प्रवचन केलं होतं त्या प्रवचनातल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बापू असं म्हणतात की महाशिवरात्र म्हणजे हा जो महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस आणि जी काही रात्र असते ना, तर ती पूर्ण प्रदोष समय असते. म्हणजे की प्रदोष समय म्हणजे काय की त्यावेळेला केलेली पूजा अर्चा भगवान शंकरांना अतिप्रिय असते. बरोबर आहे. प्रदोष समय म्हणजे भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारी वेळ म्हणजे प्रदोष. ठीक आहे. तर प्रदोषची वेळ नेमकी केव्हा असते की सूर्यास्ता अगोदर 1 ते 1.5 तास आणि सूर्यास्तानंतरचा 1 ते 1.5 तास. म्हणून बऱ्याच वेळेला बघा जे लोक प्रदोष करतात, मी सुद्धा प्रदोष करते जो महिन्यातून 2 वेळा येतो. तर प्रदोषाची जी पूजा असते ना ती प्रदोष काळी किंवा एकतर सूर्यास्त झाल्यानंतर करतात किंवा सूर्यास्त व्हायच्या 1 तास अगोदर किंवा 1 तास अगोदर करतात. तर मग ही जी वेळ असते ना ती भगवान शंकरांना अतिशय प्रिय वेळ असते. त्याच्यासाठी तर महाशिवरात्री इतर दिवशी म्हणजे रोजच प्रदोष समय असतो. प्रदोषच्या दिवशी जे प्रदोषचा जो उपवास असतो तो दिवस त्या दिवशी पण प्रदोष असतो. पण महाशिवरात्री हा असा दिवस आहे की त्यावेळेला संपूर्ण काळ हा प्रदोष समय असतो. म्हणजे संपूर्ण काळात या महाशिवरात्रीच्या दिवशी
केव्हाही रात्री किंवा दिवसा केव्हाही आपण जरी पूजा केली भगवान शंकरांना ती तेवढीच प्रिय असते जेवढी प्रदोष काळात प्रिय असते. बरोबर, आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो ना की शंकरांना प्रदोष काळ अतिशय प्रिय असतो. तो हा पूर्ण दिवसच प्रदोष काळ असतो, म्हणजे आपण हे पूर्ण दिवसभरात केव्हाही शंकरांची महादेवाची पूजा अर्चा करू शकतो. काही वेळेला काय होतं ना, आपल्याला वाटतं ना की अरे सकाळची वेळ शुभ असते, आपण सकाळीच नाही बेलपत्री वाहिली किंवा सकाळी पूजा नाही केली किंवा संध्याकाळी पूजा नाही केली. आपण भगवान शंकरांची पूजा शक्यतो ही संध्याकाळीच केली जाते, महाशिवरात्र म्हणून ती महाशिवरात्र म्हटली जाते. तर मग असं वाटतं संध्याकाळीच पूजा नाही केली की बाबा म्हणतात काही हरकत नाही, नाही पूजा केली, जेव्हा वेळ भेटेल ना या महाशिवरात्रीच्या दिवशी तेव्हा पूजा करा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पूर्ण महाशिवरात्रीचा दिवस अतिशय शुभ असतो. या दिवसात असं कुठलीही एक पर्टिक्युलर वेळ शुभ असते आणि त्यानंतर ती वेळ कमी शुभ असते किंवा ती वेळ अशुभ असते. हा महाशिवरात्रीचा दिवस असा असतो ना एकच की त्या दिवशी तो पूर्ण दिवस शुभ असतो आणि आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे दिवस किंवा रात्री केव्हाही पूजा केलेली ही भगवान शंकरांना तेवढीच प्रिय असते. बापू म्हणतात की आपली श्रद्धा जर आपल्या देवाच्या ठिकाणी आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी खरी असेल ना तर आपला सद्गुरू किंवा आपलं देव आपलं ऐकत नाही. हो, आणि त्याच्यामुळेच आपलं भलं होत असतं. बरोबर आहे, कारण की आपण बघा आपण आपली श्रद्धा खरी असते आणि तरी सुद्धा आपल्याला माहिती असते की अरे मी मनापासून माझ्या सद्गुरूचं माझ्या देवाचं करते, पण तरी सुद्धा माझा देव माझा सद्गुरू माझी इच्छा पूर्ण का करत नाहीये. बरोबर, आणि आपण थोडं नाराज होत असतो. पण ती गोष्ट आपल्यासाठी अयोग्य असेल हे आपल्या देवाला आपल्या सद्गुरूला माहिती असतं, पण आपल्याला माहित नसतं. बरोबर आहे, समजा आपण जी देवाला इच्छा करतो, इच्छा मागतो, तर ती प्रत्येक इच्छा जर देवाने आपली पूर्ण केली तर त्यात आपलं भलं असू शकतं का? नसतं. त्याच्यामुळेच आपला देव हा आपली प्रत्येक जर आपली श्रद्धा खरी असेल ना तर आपला सद्गुरू आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत नाही. का नाही करत? तर त्याला माहिती असतं की आपली कुठली इच्छा पूर्ण केल्याने आपलं भलं होणार आहे आणि आपली कुठली इच्छा पूर्ण केल्याने आपलं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे आपला सद्गुरू आपला देव आपलं कधीही नुकसान होऊ देत नाही. त्याच्या भक्ताला तो कधीही संकटात बघू शकत नाही आणि कधी त्याचं नुकसान होऊ देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटायला नको की मी इतकं मनापासून करते, मी कधीपासून करते, पण माझी इच्छाच पूर्ण होत नाही. तरी आपलं भलं याच्यात आहे की ती इच्छा आपली पूर्ण न होणं. ठीक आहे, आणि ती जर इच्छा पूर्ण झाली तर आपलं भलं होणार आहे. त्याच्याने हे आपल्या सद्गुरूला माहिती असतं, आपल्या देवाला माहिती असतं. ती जाऊन आपल्याला नुकसानदायक ठरू शकते पुढे जाऊन ती गोष्ट, ती आपली इच्छा. म्हणून आपला सद्गुरू आपला देव ती इच्छा आपली पूर्ण करत नाही. आता हे भलं आपल्या देवाला आणि आपल्या सद्गुरूलाच माहिती असतं. त्याच्यामुळे हा एक भाव असणं खूप गरजेचं असतं की मी भले माझ्या सद्गुरूकडे माझ्या देवाकडे मागू देत काही. बघा आपण मानवी, आपण लोभ असतो आपल्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल आपण मागतच असतो, पण आपली ती गोष्ट जर पूर्ण नाही झाली तर आपला हा एक विश्वास असावा की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य नव्हती, म्हणून माझ्या सद्गुरूने माझ्या देवाने ती इच्छा माझी पूर्ण केली नाही. ही खरी श्रद्धा झाली. ही श्रद्धा नसते की मागितलं आपण थोडंफार केलं, मागितलं देवाने पूर्ण नाही केलं आपण सोडून दिलं, ही श्रद्धा नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण फक्त करायचं, आपण मागायचं मी नाही म्हणत नाही, आपण मागायचं, आपण आपल्या बापाकडेच मागणार, कोणाकडे मागणार आपण. बरोबर आहे की नाही, आपण मागायचं, पण जरी ती इच्छा आपली पूर्ण झाली नाही तर हाही विश्वास ठेवायचा की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य नव्हती म्हणून ती गोष्ट पूर्ण झालेली नाहीये. तर बापूंनी ना या प्रवचनामध्ये ना बेलाचं पण एक खूप छान महत्व सांगितलं होतं की बेलाचं पान का, बेल म्हणजे काय. ठीक आहे, तर आपण बघा ना, आपण बऱ्याच वेळेला काय करतो, पूजेमध्ये हे लागतं ते लागतं आपण असं म्हणतो, आपण त्या वस्तू पण गोळा करतो. अरे पण त्यांचं काय महत्व आहे हे आपल्याला प्रत्येक वेळेला माहिती असतं का? नसतं. तर ते महत्वानं आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर बेल आपण का वाहतो, त्याचं महत्व काय आहे. तर मलाही माहित नव्हतं, पण ज्यावेळेला 2014चं बापूंचं प्रवचन ऐकलं ना मी 2014चं, तर त्यावेळेला कळलं की बेल म्हणजे काय, आपण बेल का व्हायचा असतो. ठीक आहे, आपण काय करतो, बेल पाहिजे, बेल इकडून तिकडून गोळा करतो, 108 बेल व्हायचे फक्त ओम नमः शिवाय म्हणून वाहून द्यायचे. पण का व्हायचे, ते बेल वाहण्यामागचं कारण काय आहे, आध्यात्मिक कारण काय आहे, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि आपण जाणून घेतल्यानंतर हे आपल्या मुलांना आपण सांगायला पाहिजे की हे करण्यामागचं कारण काय आहे. बरोबर आहे, म्हणजे त्यांचाही ओढ, त्यांचाही कल त्या गोष्टी मागे लागतो. ठीक आहे, आणि ते सुद्धा मग आपल्या देवाशी, आपल्या सद्गुरूशी एकरूप व्हायला सुरुवात होते. आता बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात का की आपण ह्या गोष्टी का वापरतो पूजेमध्ये. ठीक आहे, काही माहिती असतात, काही माहिती नसतात. तर ज्या माहिती नसतात ना आपल्याला, पण त्या आवर्जून गोष्टी आपण करतो, त्यांची आपण माहिती मिळवायला हवी. म्हणजे आपल्या ज्ञानातही वाढ होते, आपल्याला त्याच्या मागचं कारण पण कळतं आणि आपण उद्या उठून 2 लोकांना सांगू पण शकतो की आपण काय करतोय. फक्त करणं हे महत्वाचं नसतं, ते आपण का करतो, त्याचे आपल्याला फायदे काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे. तर ज्या वेळेला बापूंनी जे बेलाचं सांगितलं ना, मला खूप आवडलं. बेल म्हणजे काय, तर बेल म्हणजे काय, तर 1 मस्तक आणि 2 हात यांचं चिन्ह किंवा प्रतीक म्हणजे बेलाचं पान असतं. ठीक आहे, 3 पान असतात ना बेलाला,
तर आपलं एक मस्तक आणि 2 हात म्हणजे हे यांचं प्रतीक म्हणजे बेलाचं पान असतं, जे आपण महादेवाला अर्पण करत असतो, बरोबर आहे. तर हे बेलाचं पान अर्पण करत असताना सुद्धा आपला काय भाव असायला पाहिजे त्याचं बापूंनी पण खूप छान सांगितलेलं आहे, जे आपण प्रत्येक श्रद्धावानाने महादेवाला बेल वाहताना म्हणायचं आहे किंवा करायचं आहे. ठीक आहे. तर हे बेलाचं पान वाहत असताना आपला भाव असा असायला हवा की हे देवा, संपूर्ण कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि यांना संयुक्तिक करणारी रचना, ठीक आहे, म्हणजे माझं सर्वस्व मी तुला अर्पण करतो आहे. त्याच्यामुळे माझ्या जो काही बदल घडवून आणायचा असेल तर तो घडवून आण. ठीक आहे. आणि ते आपल्या नक्कीच फायद्याचंच असणार आहे. तर प्रदोष समय असतो ना, तर बघा प्रत्येक प्रदोष समयाला आपण ही बापू म्हणतात की प्रत्येक प्रदोष समयाला ही प्रार्थना आपण करायला हवी. रोज केली तर नक्कीच चांगलं आहे. आपल्यात अनेक चांगले बदल लवकरात लवकर घडून येतील. ठीक आहे. पण बघा रोज जर आपल्याला करणं शक्य नसेल ना, तर आपण बापू म्हणतात की आपण महत्वाच्या म्हणजे किंवा मुख्य दिवशी म्हणजेच काय, महाशिवरात्र झाली, त्रिपुरारी पौर्णिमा झाली, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा गुरुपौर्णिमा, या दिवशी तरी आवर्जून आपण ही प्रार्थना, हा भाव आपण ठेवायला हवा. का तर या दिवशी जो आपला परमेश्वर असतो, जो आपला सद्गुरू असतो, त्यांनी त्यांची व्हायब्रेशन्स जी असतात ना ती पूर्णपणे मोकळ केलेली असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण यावेळेला जी काही प्रार्थना करतो ती प्रार्थना आपल्या त्या परमेश्वर तत्वाशी, आपल्या सद्गुरू तत्वाशी लवकरात लवकर जाऊन मिळतात. ठीक आहे. तर चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या मते नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. हर हर महादेव.